संध्याकाळी 7च्या सुमारास 32 वर्षीय मीरा स्वयंपाकघरात उभी राहून कॉफी बनवत होती. पण तिचे लक्ष कॉफीपेक्षा तिच्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर जास्त केंद्रित होते. तिची मैत्रीण श्वेताने इंस्टाग्रामवर मालदीवचे काही फोटो पोस्ट केले होते. निळे समुद्र, आजूबाजूला असलेले सुंदर दृश्य आणि हातात ड्रिंक घेऊन एक निश्चित हास्य असलेला फोटो. मीराने फोटो झूम इन केला आणि तिचा महागडा डिझायनर ड्रेस वरपासून खालपर्यंत तपासू लागली. पण नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिचा चेहरा अविश्वसनीयपणे तेजस्वी होता आणि तिचे डोळे स्वातंत्र्याने चमकत होते. मीराच्या छातीतून एक वेदनादायक खोल उससा बाहेर पडला. तिने तिच्या आयुष्याबद्दल विचार केला की तिला सकाळच्या 6 वाजण्याच्या अलार्मपासून मुलाचे जेवण, तिच्या नवऱ्याचा नाश्ता आणि तिच्या सासूच्या अनंत मागण्या पूर्ण कराव्या लागत होत्या. तिला असे वाटले की जणू तिचे जग या 3 बेडरूमच्या अपार्टमेंट पुरतेच मर्यादित आहे. कुठे मालदीव आणि पॅरिस आणि कुठे हे गुदमरणारे जीवन जिथे तिच्या सासू सावित्री देवी गेल्या 5 महिन्यांपासून अंथरुणाला खेळलेल्या होत्या. तिच्या हृदयात कटुता विषासारखी पसरत चालली होती. तळ्यात मागून एक कोमल आवाज आला. तिचा 7 वर्षांचा मुलगा रोहन उभा होता. आई, आजीला भूक लागली आहे. मुलाचे हे वाक्य तिच्या आत पसरत चाललेलं जे विष होते त्याला भडका देण्यासाठी पुरेसं होतं. मोबाईल स्क्रीनवर हसणाऱ्या श्वेताचा फोटो आणि तिच्या कानात तिच्या मुलाचे शब्द दोन्ही मिळून एक स्फोट झाला. मीराने रागाने फोन काउंटरवर आपटला आणि म्हणाली, मग मी काय करू? मीराच्या आवाजातून सर्व दबलेला राग बाहेर आला. तुझ्या आजीसाठी इथे कोणतेही पंचतारांकित हॉटेल खोलले नाही जिथे दर मिनिटाला एक नवीन ऑर्डर पूर्ण केली जाईल. आईला या अवस्थेत पाहून रोहन घाबरला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण आई, आजीने सकाळपासून शांतपणे तुझ्या खोलीत जा. मीरा अशी ओरडली की रोहन घाबरून पळून गेला. त्याच क्षणी समीर ऑफिसमधून थकून घरी आला. घरातलं वातावरण समजण्यासाठी त्याला 1 सेकंदही लागला नाही. मीरा, काय झाले? रोहन का रडतोय? समीरने धाडस करत विचारलं. मग मीराने रागात त्याच्याकडे पाहिलं. समीर, या घरात रोज असंच घडतंय. तुझी आई अजून कोण असणार? पुढे ती म्हणाली. समीर, मला माझ्या मित्रांचे रोज फोटो दिसतात. काही बाहेर गेलेले असतात तर काही पार्टी एन्जॉय करताना. प्रत्येक जण आपलं आयुष्य आपापल्या पद्धतीने जगत आहे आणि मी इथे तुझ्या आईची सेवा करण्यात माझे तारुण्य वाया घालवत आहे. सकाळच्या चहापासून रात्रीच्या वेदनाशामक औषधांपर्यंत तेच ते रोज. आता बस, अजून नाही. काही हरकत नाही मीरा, तो हळूच म्हणाला. तू थकली आहेस, बस आणि आराम कर, मी सांभाळतो. समीरने हात पाय धुतले आणि डाळ शिजवायला टाकली. पीठ मळले आणि 2 मऊ पोळ्या भाजल्या. मग गरम डाळ एका भांड्यात घेतली आणि आईच्या खोलीकडे निघाला. सावित्री देवीची खोली घराच्या अगदी टोकाला होती. एका अंधाऱ्या कोपऱ्यात होती जी कधीकाळी घराची स्टोअर रूम होती. मीरानेच तिच्या आईला तिची मोठी खोली रिकामी करून तिच्या आधुनिक फर्निचरसाठी जागा बनावी म्हणून तिला त्या लहान खोलीत हलवले होते. समीरने थोडासा विरोध केला, पण मीराची युक्तिवादापुढे त्याचं काहीच चाललं नाही. समीर, समजून घे, आईला आता इतकी जागा का हवी आहे? तिला फक्त एक बेड तर हवा आहे आणि तसंही त्यांना त्यातच शांती मिळेल. त्यानंतर 5 महिन्यांपूर्वी सावित्री देवी बाथरूममध्ये घसरल्या होत्या. त्यांना किरकोळ फ्रॅक्चर झाले होते. आता ते फ्रॅक्चर बरे झाले होते, परंतु अशक्तपणा आणि वेदनांमुळे त्यांना जास्त हालचाल करता येत नव्हती. त्यांचा संपूर्ण दिवस त्याच ओल्या भिंतीच्या छोट्या खोलीत जात होता. आई, समीर आत जाताना म्हणाला. सावित्री देवीचे डोळे तिच्या मुलाला पाहून चमकले. तू आलास का बाळा? समीरने त्याच्या आईला उठण्यास मदत केली आणि स्वतःच्या हाताने तिला एक घास भरवला. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे किंवा कदाचित असहाय्यतेचे अश्रू होते. अपराधीपणाच्या भावनेने ग्रासलेला समीर तिच्या डोळ्यात पाहू शकला नाही. आईला जेवू घातल्यानंतर तो बाहेर आला आणि मीरा, रोहन आणि स्वतःसाठी काही जेवण बनवले. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती. मीरा जेवली नाही. समीरला वाटले की त्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कदाचित मीराचा राग सकाळपर्यंत कमी होईल, पण तो चुकीचा होता. ती तिच्या बेडवर शांतपणे पडून होती, अंधारात छताकडे पाहत होती. समीरच त्याच्या आईच्या बदलच्या प्रेमाने आणि काळजीने तिला आणखीनच त्रास दिला. हे प्रेम नव्हते तर एक पॅच होते, एका नात्याला लावलेला एक छोटासा पॅचवर्क. पण मीराला आता बेड्या नको होत्या. स्वातंत्र्याची तिची तळमळ अधिकच वाढली होती. ती या रोजच्या गुलामगिरीला कंटाळली होती. तिला तिचे आयुष्य परत हवे होते. मैत्रिणींसोबत पार्टी करणे, खरेदी करणे, प्रवास करणे, सगळं काही परत हवे होते. पण या वृद्ध असहाय्य महिलेमुळे ते सर्व संपलं होतं. दुसऱ्या दिवशी समीर कामावरून घरी येताच मीरा तिचा लॅपटॉप घेऊन तिच्या शेजारी बसली. तिने ते उघडल्याने समीरकडे वळवले. स्क्रीनवर एक वेबसाईट दिसली, स्वर्गधाम.
वेबसाईटवर हसतमुख वृद्ध लोकांचे बुद्धिबळ खेळताना आणि हिरव्यागार हिरवळीवर योगाभ्यास करतानाचे फोटो होते. आधुनिक आणि आलिशान खोल्या आणि भरपूर सुविधा होत्या. ती म्हणाली, हे बघ समीर. समीर म्हणाल, हे काय आहे? हे वृद्धाश्रम आहे. हो, पण तू हे मला का दाखवत आहेस? तुम्ही बरोबर समजलात. ही काही सामान्य वृद्धाश्रम नाहीये. मीराने सेल्स वुमन सारखे बोलायला सुरुवात केली. हे एक अलिशान निवृत्तीगृह आहे. पंचतारांकित सुविधा, 24 तास डॉक्टर आणि परिचारिका, फिजिओथेरपी, सत्संग, योग वर्क. आईना इथे घरापेक्षाही बरं वाटेल. त्यांच्या वयाच्या लोकांना भेटून त्याही आनंदी राहतील. समीरने रागाने लॅपटॉप बाजूला ढकलला. मीरा, तू शुद्धीवर आहेस का? तू काय बोलत आहेस? तुला कळतंय का? मी माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवावे? लोक काय म्हणतील? ती माझी आई आहे आणि तिचा या घरावर आणि माझ्यावर सुद्धा हक्क आहे. लोकांचं काय समीर? ते आपले जीवन जगण्यासाठी येत नाहीत. मीराने पटकन उत्तर दिले, तिथे त्यांच्यासारखे अनेक लोक असतील. आणखी नर्सेस, डॉक्टर त्यांची चांगली काळजी घेतील. आपण दोघेही काम करतो. रोज अभ्यास करतो. थोडा प्रॅक्टिकल हो समीर. तू त्यांची चांगली काळजी घेऊ शकतोस का? तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस, मीही काम करते. आपण त्यांना काय देत आहोत? एकटेपणा, बरोबर ना? समीर गप्प राहिला. मीराचे शब्द थेट त्याच्या अपराधीपणावर प्रहार करत होते. समीर, विचार कर. मीराने तिचा शेवटचा आणि सर्वात घातक बाण सोडला. जर त्यांना कधी काही झाले आणि आपण जरी घरी नसलो, तर तुम्ही कधी स्वतःला माफ करू शकाल का? तिथे प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी तर त्यांच्यासोबत असेल, त्याच्या सुरक्षिततेसाठी, त्याच्या चांगल्या काळजीसाठी. पण हा छोटासा त्याग करू शकत नाही का? या शेवटच्या युक्तिवादाने समीरच्या हृदयाला बाणासारखे भोसकले. त्याचा प्रतिकार कमकुवत होऊ लागला. मी विचार करेन, शेवटी समीर म्हणाला आणि उठून बाल्कनीत गेला. त्या रात्री समीरला झोप येत नव्हती. एका बाजूला त्याच्या आईचा चेहरा होता, जिने त्याला वाढवले होते, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पत्नीचे वाद होते, जे त्याला कुठेतरी योग्य वाटत होते. षडयंत्र पूर्ण विणले गेले होते, पण एका व्यक्तीला या कटाची पूर्णपणे जाणीव नव्हती, आणि तो म्हणजे 7 वर्षांचा रोहन. रोहन त्याच्या आजीवर खूप प्रेम करायचा. शाळेनंतर त्याचे पहिले काम म्हणजे तिच्या खोलीत जाणे. तो तिला दिवसाच्या घडलेल्या सर्व गोष्टी सांगायचा आणि त्याने काढलेली रेखाचित्र दाखवायचा. सावित्री देवीच्या कोमजलेल्या आयुष्यात रोहन हा एकमेव प्रकाश होता. ती तिचे सर्व त्रास विसरून तिच्या नातवाच्या बडबडणाऱ्या शब्दांमध्ये हरवून जायची. मीराला हे दिसले आणि ती संतापली. तिला वाटले की तिची सासू तिच्या मुलाला तिच्यापासून हिरावून घेत आहे. तिला अशी भीती होती की रोहन मोठा होऊन त्याच्या आजीच्या बाजूने उभा राहील, म्हणून तिला हा निर्णय लवकर अंमलात आणणे गरजेचे होते. एका रात्री रोहन झोपी गेल्यानंतर मीरा आणि समीर अंतिम निर्णय घेण्यासाठी बसले. मीराने स्वर्गधामला फोन केला आणि सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. पुढील आठवड्याची तारीख निश्चित झाली. समीरने थरथरत्या हातांनी फोन ठेवला. त्याच्या मनावर एक जड ओझे होते. त्याने मीराकडे पाहिले, जी तिचा मेकअप साफ करत होती. जणू काहीच झाले नाही. मीरा, आपण बरोबर करत आहोत का? मीराने आरशातूनच त्याच्याकडे पाहिले आणि बनावट हास्य करत म्हणाली, हो, सगळं बरोबर आहे समीर. तू बघ, सगळं काही ठीक होईल. तिथे आई सुद्धा आनंदी होईल आणि इकडे आपणही होऊ. त्यांनी हे सर्व सावित्री देवींना सांगितलं नव्हतं, पण सावित्री देवींनाही तिच्या दीर्घ आयुष्यात जगाच्या अनेक छटा पाहिल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तिला घरात विचित्र शांतता आणि तणाव जाणवत होता. तिला काहीतरी अप्रिय जाणवू लागले होते. एके दिवशी दुपारी मीरा एका कामासाठी बाहेर जात असताना सावित्री देवींनी समीरला बोलवण्याची धाडस केली. समीर आला, तिच्या पलंगाजवळ बसला. त्याच्या आईच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत झाली नाही. तो मान खाली करून जमिनीकडेच पाहत राहिला. काय झालं बाळा? सावित्री देवींनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, तू अलीकडे खूप अस्वस्थ दिसत आहेस. सगळं ठीक आहे ना? समीरचा गळा भरून आला. तो काही बोलू शकला नाही. त्याने काही नाही असं म्हणत फक्त मान हलवली. हे बघ, मी तुझी आई आहे. तुझ्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुत्या मी वाचू शकते. मला सांग, तुझ्या हृदयावर काय ओझे आहे? समीर आत्ता मात्र आतून तुटला. त्याने आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि लहान मुलासारखा रडू लागला. आई, मला माफ कर. आई, मीरा म्हणते, आम्ही तुझी योग्य काळजी घेऊ शकत नाही. ती म्हणत होती की तुला सावित्री देवींनी त्यांचं बोलणं मध्येच थांबवत त्यांचे वाक्य पूर्ण केले. तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवावे, हेच ना? समीरने आश्चर्याने डोके वर केले. तुला कसे कळले? सावित्री देवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिच्या सुरकुतलेल्या गालांवर स्थिरावले. आईला सगळं कळतंय बाळा. मी तुम्हा दोघांवर ओझे झाले आहे ना? नाही आई, असं काही नाहीये. समीरने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. खोटे बोलू नकोस समीर, सावित्री देवी म्हणाल्या. मी हे घर माझ्या रक्ताळे आणि घामाने बनवले आहे.
मी माझ्या सर्व इच्छा दाबून तुमच्या इच्छा पूर्ण केल्या. हा दिवस पाहण्यासाठी की एके दिवशी तुम्ही मला या घरातून हाकलून देशील. समीरला अपराधी यासारखे वाटत होतं. बाळा, मी इथे फार काळ नाहीये. माझ्याकडे जे काही आयुष्य उरले आहे ते मी माझ्या कुटुंबाभोवती आणि माझ्या नातवाच्या चेहऱ्याकडे पाहत घालवू इच्छिते. मला त्या अनोळखी ठिकाणी पाठवू नकोस. मी या घराच्या एका कोपऱ्यात कुठेतरी पडून राहीन. कोणालाही माझ्याकडून त्रास होणार नाही. मला माझ्या मुळापासून उपटून टाकू नकोस. सावित्री देवीचे हात जोडलेले होते. एक आई तिच्या स्वतःच्या मुलाला विनवणी करत होती. त्याच क्षणी 7 वर्षांचा रोहन जो शाळेतून लवकर घरी आला होता, तो दाराशी उभा राहून हे सर्व ऐकत होता. वृद्धाश्रम. त्याने त्याच्या एका कथापुस्तकात हा शब्द वाचला होता. एक अशी जागा जिथे वृद्धांना सोडून दिले जाते. हे ऐकून त्याचे लहानसे हृदय थरथर कापत होते. त्याची प्रिय आजी त्याला सोडून जाईल का? तो आत धावत गेला आणि आजीला मिठी मारली. नाही आजी, तू कुठेही जाणार नाहीस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, असे म्हणत तो मोठ्याने रडू लागला. सावित्री देवीने पटकन तिच्या नातवाला मिठी मारली. आता तिचे अश्रू थांबू शकले नाहीत. आजी आणि नातवाच्या एकत्रित अश्रूंनी समीरची अपराधी भावना आणखी वाढवली. त्याला आता जो जगातील सर्वात वाईट व्यक्ती आहे असं वाटत होतं. त्या संध्याकाळी मीरा घरी आली तेव्हा समीरने धाडस करून म्हटले, मीरा, मी हे करू शकत नाही. आई कुठेही जाणार नाही. हे तिचेही घर आहे. जेव्हा मीराने रोहनचे सुचलेले डोळे आणि समीरचा दृढनिश्चयी चेहरा पाहिला तेव्हा तिला काय घडलं ते समजलं. पण ती हार मानणारी नव्हती. त्या रात्री तिने कसलाही वाद घातला नाही, पण तिने त्याहूनही अधिक धोकादायक शस्त्र वापरले आणि ते म्हणजे शांत राहणे. तिने समीरशी बोलणे बंद केले. ती अशी राहू लागली जशी ती एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहत आहे. तिने खाणेपिणे बंद केले. तिचा हा भावनिक छळ समीरचा निश्चय तोडण्यासाठी पुरेसा होता. 2 दिवसांनी समीरने हार मानली. त्याने स्वतःला आणि त्याच्या आईला धोक्यात ठेवून तिला म्हणाला, ठीक आहे मीरा, तू म्हणतेस तसे, पण आपण तिला फक्त काही दिवसांसाठी तिथे पाठवत आहोत. परिस्थिती बदलली की आपण तिला परत आणू. हे ऐकून मीरा स्वतःशीच हसली. तिला माहीत होते की एकदा तिथे कोणी गेले की तो परत येत नाही. एका असहाय्य आईच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. एका मुलाने त्याच्या असहाय्य आईचे नाही तर त्याच्या हट्टी पत्नीचे ऐकले होते. शेवटी तो दिवस आला. सकाळी सकाळी घरावर एक विचित्र आणि गुदमरणारी शांतता पसरली होती. सूर्य देखील ढगांच्या आड लपला होता. जणू काही तो हे पाप पाहू शकत नव्हता. सावित्री देवी संपूर्ण रात्र झोपल्या नव्हत्या. सकाळी आंघोळ केल्यानंतर तिने तिची साडी घातली होती, जी तिच्या नवऱ्याला खूप आवडायची. तिने तिचे सर्व दागिने काढून एका बॉक्समध्ये ठेवले. मीराने एक छोटी बॅग तयार केली होती, ज्यामध्ये तिने त्यांचे काही कपडे आणि तिथे लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू ठेवल्या होत्या. ती आज अशी दाखवत होती जणू काही बिघडलेच नाही आणि आई फक्त काही दिवसांसाठी सुट्टीवर जात आहेत. पण तीच डोळ्यांचे चोरणे आणि हातांची अस्वस्थता स्पष्ट करत होती की ती किती स्वार्थी आणि लोभी आहे. समीरची अवस्था सर्वात वाईट होती. तो त्याच्या आईच्या डोळ्यात पाहू शकत नव्हता. तो फक्त त्याच्या घड्याळाकडे पाहत होता, कारण त्याला हे सगळं लवकर संपवायचं होतं. सावित्री देवी काहीच बोलल्या नाहीत. फक्त एकदाच तिने तिच्या खोलीकडे, तिच्या घराच्या भिंतींकडे, जिथे ती दररोज प्रार्थना करायची, त्या मंदिराकडे खोलवर नजर टाकली. तिच्या शांत डोळ्यात निरोपाचे खोल दुःख दिसत होते. जेव्हा ते निघायला तयार झाले तेव्हा आतापर्यंत सगळे शांतपणे पाहणारा रोहन अचानक धावत आला आणि आजीच्या पायांना मिठी मारली. आजी, जाऊ नकोस, प्लीज जाऊ नकोस ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या रडण्याने घरातील शांतता भेदली. मीराने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. रोहन, हट्टी होऊ नकोस. आजी काही दिवसांसाठीच जात आहे, मग पुन्हा परत येईल. नाही, तू खोटे बोलत आहेस. तू तिला कायमची दूर पाठवत आहेस. त्या लहान मुलाला सत्य कळले होते. त्याच्या वडीलधाऱ्या लोकांनी रचलेला कट त्याच्या निष्पाप डोळ्यांनी वाचला होता. सावित्री देवीने खाली वाकून तिच्या नातवाच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचे अश्रू रोहनच्या गालावर पडले. माझ्या बाळा, स्वतःची काळजी घे, नीट अभ्यास कर. तिचा आवाज दबला होता. समीरने कसं तरी रोहनला बाजूला केले. मग मीराने सावित्री देवींना आधार दिला आणि तिला गाडीकडे घेऊन जाऊ लागली. सावित्री देवी मागे येऊन तिच्या घराकडे शेवटची नजर टाकली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रोहन घराच्या आतून ओरडत होता, आजी, आजी. त्याचा आवाज बराच वेळ त्यांच्या मागे येत होता. स्वर्गधाम शहरापासून बरेच दूर होते. गाडी तिथे पोहोचली तेव्हा उंच भिंती आणि एका मोठ्या लोखंडी गेटने त्यांचे स्वागत केले. वेबसाईटवर दाखवल्याप्रमाणे आश्रम बाहेरून सुंदर होतं. हिरवीगार हिरवळ फुलांचे बेड, पण हवेत दुःख आणि असहाय्यतेचा एक विचित्र वास जाणवत होता. आतलं वातावरण आणखी थंड होतं. एका मॅनेजरने त्यांना काही फॉर्म भरायला दिले आणि मग एक सहाय्यक आली आणि सावित्री देवीने त्यांच्या खोलीत घेऊन गेली. ती एक छोटी खोली जी औषध आणि
फिनाईलच्या मिश्रित वासाने भरलेली होती. खोलीत 2 बेड होते. दुसऱ्या पलंगावर शारदा नावाची एक वृद्ध महिला बसली होती. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. मग मीरा एक बनावट उत्साह घेऊन म्हणाली, हे बघ आई, किती सुंदर खोली आहे आणि तुझ्याशी बोलण्यासाठी एक मैत्रीण आहे. सावित्री देवी बेडवर शांतपणे बसल्या. ती निघून गेली. शारदाने हळूच डोके फिरवले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने मीराकडे पाहिले, नंतर समीरकडे आणि शेवटी सावित्री देवीकडे. तिचा चेहरा भावहीन होता. समीर संकोचून म्हणाला, आई, आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा येऊ. स्वतःची काळजी घे. हे ऐकून शारदाच्या ओठांवर एक कडू वेदनादायक हास्य उमटले. पुढच्या आठवड्यात? हा सांगतोय माझ्या मुला. तोही गेला. आता 3 वर्ष झाली. आता तो माझा चेहरा विसरला असेल. ती क्षणभर थांबली. सरळ समीरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तूही विसरशील. हे ऐकून समीर आणि मीराला त्यांच्यावर एखादी वीज कोसळल्यासारखे वाटले, कारण त्यांच्याकडे या सत्याचे उत्तर नव्हते. शारदाजी तिचे बोलणे संपवून खिडकीतून बाहेर पाहू लागली. जसे समीर आणि मीरा तिथे उपस्थितच नव्हते. समीरची हिंमत खचली. तो एकही शब्द बोलू शकला नाही. तो आणि मीरा चोरांसारखे शांतपणे खोलीतून बाहेर पडले. जेव्हा ते दाराशी पोहोचले तेव्हा समीरने एकदा मागे वळून पाहिले तर सावित्री देवी तिथेच बसल्या होत्या आणि त्याला जाताना पाहत होत्या. तिच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नव्हती, राग नव्हता, फक्त एक खोल अथांग शून्यता होती. त्या शेवटच्या नजरेने समीरच्या हृदयात एक खोल पोकळी निर्माण झाली. तिची शेवटची नजर समीरच्या हृदयात तो भाल्यासारखी टोचली. गाडीकडे परत येताना दोघेही गप्प राहिले. मीराने तिच्या मनातल्या अपराधीपणाला हे बोलून दाबून टाकले की तिने जे काही केले ते बरोबर केले आहे. शेवटी तिचे स्वतःचेही एक आयुष्य आहे. समीरने स्टेअरिंगला घट्ट धरले होते. त्याची नजर त्याच्या आईच्या असहाय्य चेहऱ्यावर होती. तो त्याच्या आईला स्वर्गधाममध्ये सोडून आला होता, पण त्याला माहीत नव्हते की तो त्याच्या घराचा आत्मा सोडून आला आहे. सावित्री देवींना सोडून आल्यानंतरचे पहिले काही दिवस मीरासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. घर अचानक प्रशस्त आणि मोकळे वाटत होते. तिला आता सकाळी लवकर उठावे लागत नव्हते. कोणाला कोमट पाणी करून घ्यावे लागत नव्हते. ना कोणाच्या खोकल्याने तिची झोप मोड होत होती. ती मनाप्रमाणे उठू लागली. हवा तो स्वतःसाठी नाश्ता बनवू लागली. फोनवर तिच्या मैत्रिणींशी तासनतास गप्पा मारू लागली आणि ऑनलाईन खरेदी करण्यात स्वतःला व्यस्त ठेवू लागली. बघितलं समीर, मी तुला सांगितलं होतं ना, सगळं ठीक होईल. ती त्याला अनेकदा म्हणायची. बघ आता घर किती शांत आणि व्यवस्थित वाटतंय. मलाही स्वतःसाठी थोडा वेळ मिळत आहे, हे ती अनेकदा समीरला म्हणत असे. समीर काहीच उत्तर देत नसे, फक्त एक मंद स्मित हास्य करत असे. तो आता ऑफिसमध्ये जास्त वेळ लावू लागला होता. घरात त्याला खायला उठत असे. सावित्री देवीच्या खोलीत मीराने जुने सामान भरले, जेणेकरून त्या सामानाखाली त्यांच्या आठवणी देखील दफन होतील. पण आठवणी सहजासहजी दफन होत नाहीत. कधी कधी रात्रीच्या शांततेत समीरला त्याच्या आईचा आवाज ऐकू यायचा, बाळा पाणी, आणि तो घाबरून जागा व्हायचा. त्याला असं वाटायचं जणू त्याची आई त्याला हाक मारत आहे. तो असहाय्यपणे आजूबाजूला पाहायचा आणि मग ती घरी नाहीये ही जाणीव त्याला अपराधीपणाच्या खोल समुद्रात बुडवून टाकायची. समीर आता बहुतेक वेळा गप्प असायचा. तो घरी यायचा, जेवण करायचा आणि लगेच झोपायला जायचा. त्याच्या आणि मीराच्या गप्पा फक्त गरजेपुरत्या मर्यादित होत्या. रोहनमध्ये सर्वात मोठा बदल आला होता. एकेकाळी फुलपाखरासारखा घरात फिरणारा तो मुलगा, त्याच्या शब्दांनी चैतन्यशील असलेले घर आता शांत झाले होते. तो शाळेतून घरी येत असे आणि थेट त्याच्या आजीच्या जुन्या खोलीत जात असे, ज्याला आता स्टोअर रूम म्हटले जात होते. तो त्या रिकाम्या पलंगावर तासनतास बसून राहायचा. हे पाहून मीरा त्याला बाहेर काढायची, पण तरीही तो खिडकीतून अधूनमधून आजीच्या खोलीत डोकावत असे. कदाचित ती परत आली असेल अशी आशा त्याला वाटत होती, पण ती न दिसल्याने तो निराश व्हायचा. मीराने सुरुवातीला रोहनच्या या दुःखावर फारसे लक्ष दिले नाही. तो एक लहान मुलगा आहे असे ती स्वतःला म्हणाली. तो काही दिवसात विसरेल. मुलांचे हृदय नाजूक असते. ती तिच्या नवीन स्वातंत्र्यात इतकी मग्न होती की तिला तिच्या मुलाच्या शांततेचे क्वचितच भान राहिले. आईला सोडल्यानंतर पहिला रविवार आला. मग समीर म्हणाला, मीरा, आईला भेटायला जायचं आहे. मीराने तोंड खोगवले आणि म्हणाली, समीर, इतकी घाई काय आहे? आता तर फक्त 1 आठवडा झाला आहे आणि आज माझी किती पार्टी आहे. मी सर्वांना वचन दिले होते, आपण पुढच्या रविवारी नक्कीच जाऊ. समीरने वाद घातला नाही, कारण त्याला माहीत होते की वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. तो शांतपणे रोहनला उचलून पार्कमध्ये घेऊन गेला, पण रोहननेही झुल्यावर बसण्यास नकार दिला. पुढचा आठवडा देखील मीराने कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे ढकलला. अरे, रोहनच्या युनिट टेस्ट येत आहेत.
मला त्याला शिकवायचं आहे. घरी खूप साफसफाई करायची आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. समीरला समजत होते हे सर्व फक्त सबबी आहेत. मीराला परत तिथे जायचे नव्हते. तिला पुन्हा त्या अपराधी भावनेचा सामना करायचा नव्हता. जवळजवळ 1 महिना उलटला. आता मीराला रोहनमध्ये झालेला बदल खरोखर जाणवू लागला होता. तो आता हसत नव्हता, टीव्ही पाहत नव्हता आणि त्याच्या मित्रांसोबत खेळायलाही जात नसे. एका रात्री मीरा रोहनच्या शेजारी बसली आणि म्हणाली, काय झालं रे बाळा, तू इतका शांत का आहेस? रोहनने उत्तर दिले नाही. आजीची आठवण येत आहे का? मला माहिती आहे. बरं ठीक आहे, आपण या रविवारी आजीला भेटायला नक्कीच जाऊ. मी तुला वचन देते. मीराने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. मग रोहनने त्याची शांतता मोडली आणि म्हणाला, तू खोटारडे आहेस. आणि मग तो गप्प बसला. हे ऐकून मीराला आश्चर्य वाटले. खोटारडी? तिचा स्वतःचा मुलगाच आता तिला खोटारडी म्हणत होता. ज्या मुलाचे चांगले भविष्य आणि त्याला चांगले वातावरण मिळेल असा विचार करून तिने हे सगळं केलं होतं, तोच मुलगा आता तिचा द्वेष करू लागला होता. पण मीराने तरीही या चेतावणीला गांभीर्याने घेतलं नाही. तो रागात आहे असे तिने स्वतःला सांत्वन दिले. त्यांना भेटायला घेऊन गेल्यावर सगळं बरं होईल. त्यानंतर मीराला विषाणूजन्य ताप आला आणि काही दिवस ती आजारीच राहिली आणि त्यामुळे तो पुढचा आठवडा कधीच आला नाही. त्यांनी फोनवर संभाषणही कमी केलं होतं. आश्रमातून फोन आल्यावर ते फक्त विचारायचे की सर्व काही ठीक आहे ना, आणि तिकडून हो एकदाच फोन ठेवायचे. ते आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नव्हते की त्याची आई कशी आहे, ती काय करते, ती आनंदी आहे की नाही. मीराने एक पोकळ लढाई जिंकली होती. तिने तिच्या सासूला घराबाहेर काढले होते. पण या प्रक्रियेत तिने तिच्या नवऱ्याचे प्रेम, मुलाचा विश्वास आणि कुटुंबाचे सुख गमावले होते. घर आता फक्त विटा आणि सिमेंटच्या बांधकामासारखे राहिले होते, ज्यामध्ये एकाच छताखाली राहूनही एकमेकांपासून मैल अंतरावर 3 अनोळखी लोक राहत होते. दुसऱ्या बाजूला स्वर्गधामच्या उंच भिंतींच्या मागे सावित्री देवी दररोज आपल्या मुलांना पाहण्याच्या आशेने दिवस घालवत असत. जेव्हा जेव्हा घंटा वाजायची, गेटचे दरवाजे उघडायचे, तेव्हा तेव्हा तिचे डोळे आशेने चमकायचे. ती धावत गेटकडे जायची, पण प्रत्येक वेळी तिची निराशा व्हायची. हळूहळू त्याच्या आशा मावळू लागल्या. आश्रमातील आणखी एक वृद्ध महिला जी त्यांना दररोज असे करताना पाहत होती, ती त्यांच्याकडे आली. तुम्ही इथे कधी आलात? तिने विचारले. 1 महिना झाला, सावित्री देवी हळू आवाजात म्हणाली. तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला इथे सोडून गेले का? प्रश्न ऐकताच सावित्री देवीचे डोळे भरून आले. तिने मान खालवली. त्या बाईने एक सुस्कारा टाकला आणि म्हणाली, इथे आपल्या सर्वांची हीच कथा आहे. माझी 2 मुलगे अमेरिकेत राहतात. ते म्हणतात, आई तिथे तुझं मन लागणार नाही, म्हणून ते मला इथे सोडून गेले. वर्षातून एकदा वाढदिवसाच्या दिवशी फोन करतात. हे ऐकून सावित्री देवीचे हृदय धडधडत राहिले. स्वर्गधाममध्ये डॉक्टर आणि परिचारिका होत्या. बेडवर औषधे आणि नाश्ताही उपलब्ध होता. पण आश्रमात बनवले जाणारे अन्न चविष्ट नसल्याने ते घशातून खाली उतरत नव्हते. तिला घरी बनवलेल्या जेवणाची चव आठवत होती. तिला रोहनची आठवण येत होती, जो तिच्या हातून जेवत असे. आता सावित्री देवीने तिचे जेवण कमी केले. तिची तब्येत झपाट्याने खालावू लागली होती. तिच्याकडे जे काही उरलेली ताकद होती ती सुद्धा कमी होत चालली होती. ती आता अंथरुणातून उठतही नव्हती, फक्त अवकाशात पाहत होती. तिच्या हातात नेहमीच एक लहान पिशवी असायची, जी ती कधीही स्वतःपासून दूर करत नव्हती. आश्रमातील प्रिया नावाची एक तरुण परिचारिका सावित्री देवीच्या प्रकृतीमुळे खूप चिंतित होती. ती अनेकदा तिच्या शेजारी बसून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. आई, कृपया काहीतरी खा. हे असे किती दिवस काळ राहणार? सावित्री देवी मंद हसून म्हणत असे की, आता इच्छाच नाही होत बाळा. तुम्ही तुमच्या घरी फोन का करत नाही? बोलावून घ्या तुमच्या मुलाला. नाही बाळा, जेव्हा हृदयातूनच काढून टाकले आहे तेव्हा त्याला बोलवून काय उपयोग? मी त्याच्यावर ओझे झाले होते पोरी, आता त्यांना मुक्त केलं आहे. एके दिवशी प्रियाने धाडस केल्याने विचारले, आई, या पिशवीमध्ये असे काय आहे जे तुम्ही नेहमीच सोबत ठेवता? सावित्री देवीने थरथरत्या हाताने ती पिशवी उघडली. आत एक जुना चुरगळलेला फोटो होता. त्या फोटोला इतक्या वेळा स्पर्श झाला होता की त्याच्या कडा पांढऱ्या झाल्या होत्या. हा माझा रोहन आहे. सावित्री देवी फोटोवर हात फिरवत म्हणाली. फक्त एकदा मला मरण्यापूर्वी त्याला भेटायचं होतं, असे बोलत तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मग तिने एक लहान सुकलेली गुलाबाची कळी उचलली. हे मला रोहनने मदर्स डेला दिले होते. तो म्हणायचा, आजी तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. हे म्हणत असताना तिचा आवाज गुदमरला. त्याखाली एक लहान हाताने बनवलेले कार्ड होते, ज्यावर हे शब्द लिहिले होते की, आजी मदर्स डेच्या शुभेच्छा. त्या पिशवीच्या तळाशी झोपेच्या गोळ्यांची एक छोटी बाटली होती.
हे सर्व पाहून प्रियाचे मन भरून आले. तिने आश्रमाच्या रेकॉर्डमधून समीरचा नंबर काढला आणि त्याला फोन केला. हॅलो, मी स्वर्गधाममधून नर्स प्रिया बोलत आहे. पलीकडून मीराचा आवाज आला. हा बोला. सगळं ठीक आहे ना? नाही, त्यांची तब्येत ठीक नाही. सावित्रीजींची तब्येत खूप वाईट आहे. तिला बरं वाटत नाही. ती काही खात पीत सुद्धा नाहीये. ती नेहमी तिच्या नातवाचा विचार करत असते. तुम्ही सगळे एकदा तिला भेटायला काय येत नाही? कदाचित तुम्हाला भेटून तिची प्रकृती सुधारेल. क्षणभर शांततेनंतर मीरा म्हणाली, अहो, आम्ही खरंच थोडे व्यस्त आहोत. तुम्ही त्यांची काळजी घ्या ना. आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करू, असे म्हणत तिने फोन ठेवला. त्याच्या या स्पष्ट उत्तरावर प्रिया संतापली. हे कसले लोक आहेत? इकडे आई मरत आहे आणि त्यांना यायला वेळ नाही. आता सावित्री देवींची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली आणि ती आता पूर्णपणे अंथरुणाला खेळली होती. ती एक हळूहळू वेदनादायक मृत्यूला तोंड देत होती. तिच्या प्रियजनांपासून दूर एक अनोळखी जागेवर तिच्या नातवाची एक झलक पाहण्याची पूर्ण इच्छा घेऊन कदाचित तिला आई होण्याची किंमत मोजावी लागत होती. आणखी 2 आठवडे गेले. समीर आणि मीरा त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त होते. इतके व्यस्त होते की स्वर्गधाममधून आलेला कॉल देखील विसरले होते. त्यांनी स्वतःला खात्री पटवून दिली होती की नर्स फक्त अतिशयोक्ती करत आहे. कधीतरी जाता येईल तिला भेटायला. त्या रात्री ते एका नाईट पार्टीतून उशिरा परत आली होती. मीरा खूप आनंदी होती. बऱ्याच दिवसानंतर तिने तिच्या मैत्रिणींसोबत खूप मजा केली होती. आता समीर ही दारू पिऊन त्याचे दुःख बुडवण्याचा प्रयत्न करत होता. मध्यरात्री ते झोपले होते तेव्हा समीरचा फोन वाजला. त्याने झोपेतच फोन उचलला. हॅलो. दुसऱ्या टोकाकडून एक गंभीर आवाज आला. हे मिस्टर समीर आहेत का? हो बोलतोय. मी स्वर्गधामचा मॅनेजर शर्मा बोलत आहे. तुम्हाला ताबडतोब इथे यावे लागेल. तुमची आई सावित्री देवी खूप गंभीर आहेत. जे ऐकताच समीरचा नशा क्षणार्धात नाहीसा झाला. तो पटकन बेडवर उठून बसला. काय? त्यांना काय झाले? तिचा श्वास खूप मंदावला आहे. डॉक्टरांनी तर हार मानली आहे. कदाचित तिला सकाळपर्यंत श्वासही घेता येणार नाही. ती फक्त तुमच्या आणि तिच्या नातवाचे नाव घेत आहे. जर तुम्हाला तिला शेवटचे भेटायचे असेल तर लगेच या. असे बोलून तिकडून फोन कट झाला. समीरचे हातपाय थरथर कापू लागले. त्याने मीराला हलवून उठवले. मीरा, उठ. आई खूप गंभीर आहे. आपल्याला आश्रमात जायचं आहे. मीरा ही पटकन उठली. तिला एका अनामिक भीतीने घेरले. ते दोघेही घाईघाईने कपडे बदलून गाडीकडे धावले. समीर वेड्यासारखा गाडी चालवत होता. मॅनेजरचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. जर तुम्हाला तिला शेवटचे एकदा भेटायचे असेल तर. मीरा शांत बसली होती. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. तिला नर्स प्रियाचा कॉल आठवला. कदाचित आम्ही पहिलेच आलो असतो तर. हा विचार तिच्या मनात सतत येत होता. तेव्हा ते स्वर्गधाम इथे पोहोचले तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. आश्रमात भयानक शांतता होती. व्यवस्थापक आणि नर्स प्रिया त्यांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांचे चेहरे उदास होते. आई कशी आहे? समीरने श्वास घेत विचारले. मॅनेजरने मान हलवली. माफ करा मिस्टर समीर, तुम्ही 10 मिनिटे उशिरा आलात. काय म्हणायचे? मीराने थरथरत्या स्वराने विचारले. नर्स प्रियाचे डोळे अश्रूने भरले होते. आई आता या जगात राहिल्या नाहीत. 10 मिनिटांपूर्वी तिने शेवटचा श्वास घेतला. तिचा नातू रोहनचे नाव घेत तिने या जगाला निरोप दिला. हे ऐकून समीर आणि मीरा त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. ते जागेवरच उभे राहिले. त्यांना त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. नाही, ते होऊ शकत नाही. समीर म्हणाला, मी माझ्या आईला शेवटचे भेटू शकलो नाही. तो जमिनीवर गुडघे टेकून खाली बसला. मीरा भिंतीचा सहारा घेऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या दिसू लागल्या होत्या. नर्स प्रिया पुढे आली आणि तिने समीरच्या हातात एक लहान कपड्याची पिशवी ठेवली. ती जी त्यांच्यासोबत नेहमी असायची. समीरने थरथरत्या हाताने ती पिशवी हातात घेतली आणि उघडली. त्याच्या आत त्याला रोहनचा तोच जुना चुरगळलेला फोटो सापडला जो त्यांना नेहमी त्यांच्या जवळ ठेवला होता. त्या फोटोच्या मागे सावित्रीजींनी तिच्या थरथरत्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिले होते. माझ्या बाळा, आजी तुझ्यावर खूप प्रेम करते. हे चित्र पाहून समीरला अश्रू अनावर झाले. मीरा काही अंतरावर उभी राहून हे सर्व घडताना पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाचा एक समुद्र उसळला होता आणि त्यात ती बुडत होती. तिने तिच्या सासूला घराबाहेर काढले होते आणि आज निसर्गाने तिला या जगातून नेले होते. ती एक अशी चूक होती ज्याची माफी मिळणे अशक्य होते. सावित्री देवीच्या अंत्यसंस्काराची तयारी एका विचित्र घाईने आणि अपराधीपणाच्या सावलीने पार पडली. समीर एक जिवंत प्रेत असल्यासारखा झाला होता. तो कोणाशीही बोलत नाही, फक्त शून्य नजरेने आकाशात पाहत असे. अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था त्याच्या मित्रांनी आणि काही दूरच्या नातेवाईकांनी केली होती.
मीरा स्वतःला घरकामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिला विचार करण्याची संधी मिळू नये. पण प्रत्येक कोपरा, प्रत्येक गोष्ट तिला सावित्री देवींची आठवण करून देत होती. जेव्हा नातेवाईक अंत्यसंस्काराला जमले तेव्हा कोणीही उघडपणे बोलले नाही, परंतु त्यांची कुजबूज खूप काही व्यक्त करत होती. बिचारी आयुष्याच्या अखेरीस तिला तिच्या मुलाचे, सुनेचे आणि नातूचे तोंडही पाहायला मिळाले नाही. वृद्धाश्रमात मरणे हेच तिचे नशीब होते. आजकालची मुले अशीच असतात, हे शब्द मीराच्या कानावर पडत होते. जेव्हा रोहनला सांगण्यात आले की त्याची आजी आता देवाजवळ गेली आहे आणि ती कधीही परत येणार नाही, तेव्हा त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो रडला नाही किंवा ओरडलाही नाही. तो फक्त गप्प राहिला. अंतिम संस्कार झाल्यानंतर आणि सर्वजण निघून गेल्यानंतर घरात एक असह्य शांतता पसरली. ही ती शांतता नव्हती जी मीराला हवी होती. त्या रात्री समीर पहिल्यांदाच सावित्री देवीच्या खोलीत गेला, जिला मीराने स्टोअर रूममध्ये रूपांतरित केले होते. त्याने दार उघडले. आत धूळ आणि अंधार होता. त्याने लाईट लावली. सावित्री देवींची ट्रंक कोपऱ्यात पडली होती. समीर जाऊन त्याच्या शेजारी बसला. त्याने ट्रंक उघडली. त्यात तिच्या साड्या, प्रार्थना पुस्तके, तिचे हाताने विणलेले स्वेटर आणि काही जुने फोटो होते. प्रत्येक वस्तू तिच्या सुगंधाने भरलेलं होतं. समीरने एका साडीला त्याच्या चेहऱ्यावरून फिरवली आणि त्याला रडू कोसळली. आई, मला माफ कर, मला माफ कर. मीरा दारात उभी राहून हे सर्व घडताना पाहत होती. तिच्या नवऱ्याकडे जाऊन त्याचे सांत्वन करण्याची हिंमत तिच्यात नव्हती. काही दिवस गेले, पण घरातील वातावरण तसेच राहिले. समीर आणि मीरा यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. पण सर्वात भयानक बदल रोहनमध्ये झाला होता. त्याने बोलणे पूर्णपणे बंद केले होते. तो त्याच्या ड्रॉइंग बुक आणि आजीच्या खोलीतून काढलेल्या जुन्या शालसोबत वेळ घालवत असे. तो एका कोपऱ्यात शाल गुंडवून बसायचा आणि तासनतास त्याच जागेकडे पाहत राहायचा. त्याचे हास्य, त्याचा खोडसळपणा, त्याचा आवाज, जणू काही त्या घरातून सगळं कायमचं गायब झालं होतं. मीराने त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. तिने त्याला खेळणी आणून दिली, त्याला भेटवस्तू दिल्या, त्याला बाहेर बागेत घेऊन गेली आणि त्याचे आवडते पदार्थ देखील बनवले. पण तरीही रोहनवर त्याचा काही परिणाम झाला नाही. मीराने तिच्या सासूला घराबाहेर काढलेले स्वातंत्र्य आता तिच्यासाठी भयानक बनले होते. एकटेपणा तिला त्रास देत होता. तिचा नवरा तिच्याशी बोलत नव्हता. तिचा मुलगा तर तिच्याकडे पाहतही नव्हता. त्यांच्या घराच्या भिंती देखील तिला खायला उठल्या होत्या. राहून राहून त्याला सावित्री देवींची शेवटचा असह्य चेहरा आठवत होता. त्याला असे वाटत होते की जणू ते डोळे त्याचा सतत पाठलाग करत आहेत. 1 महिना उलटला, पण रोहन अजूनही गप्प होता. तो शाळेतही कोणाशी बोलत नव्हता, कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. तो फक्त त्याच्या वर्गात एका कोपऱ्यात बसायचा. आता त्याने शाळेत जाणे देखील बंद केले होते. मीरा आणि समीर त्याला शहरातील सर्वोत्तम डॉक्टर आणि थेरपिस्टकडे घेऊन गेले. प्रत्येक डॉक्टर एकच गोष्ट सांगत होते, मुलाला कोणतीही शारीरिक समस्या नाही. हा एक गंभीर आघात आहे, ज्याला ट्रॉमॅटिक म्युटिझम म्हणतात. त्यांनी स्पष्ट केले, मुलाने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि सुरक्षित गोष्ट गमावली आहे. त्याने त्याच्या आजीला गमावलं आहे आणि ती ज्या पद्धतीने गेली आहे त्याचा याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. बाहेरील जगापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने स्वतःभोवती शांततेची भिंत बांधली आहे. मीरासाठी प्रत्येक दिवस एक नवीन शिक्षा घेऊन येत असे. ती सकाळी उठून तिच्या मुलाचा शांत चेहरा पाहत असे. ती त्याला स्वतःच्या हाताने जेवू घालायची, पण तो कोणत्याही भावनांशिवाय एखाद्या यंत्रासारखा जेवत असे. ती त्याच्याशी तासनतास गप्पा मारण्यात घालवत होती. त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची, पण रोहनकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कधी कधी रात्री रोहन झोपेत बडबडायचा, आजी, आजी कुठे आहात? हे ऐकून मीराचे मन तुटायचे. समीरला त्याच्या मुलाला या अवस्थेत पाहून सहन होत नव्हते. तो सकाळी लवकर निघून जायचा आणि रात्री उशिरा परतायचा. रात्री जेव्हा रोहन झोपलेला असायचा तेव्हा तो या सगळ्यासाठी स्वतःला आणि मीरालाही दोषी ठरवत असे. ते घर आता घर राहिले नव्हते, ते एक रुग्णालय बनले होते, ज्यामध्ये 1 रुग्ण आणि 2 असहाय्य, अपराधीपणाने भरलेले सेवक होते. मीराची सर्व आधुनिक विचारसरणी, तिच्या सर्व महत्वाकांक्षा भंगल्या होत्या. इतक्या पापानंतर त्याने शोधलेले स्वातंत्र्य आता अदृश्य पण मजबूत तुरुंगात बदललेले होते. एके दिवशी मीरा रोहनच्या खोलीत जाऊन साफसफाई करत होती. त्यावेळी तिला बेडखाली त्याचे जुने ड्रॉइंग बुक सापडले. तिने ते उघडले. गेल्या काही आठवड्यात रोहनने त्यात शेकडो चित्र काढली होती. प्रत्येक चित्राची एक कहाणी होती. एक घर होते, ज्यामध्ये एक म्हातारी बाई होती आणि 2 पुरुष तिला बाहेर ओढत आहेत. एक लहान मूल रडत आहे. मग पुढच्या प्रतिमेत म्हातारी स्त्री एका अंतरात एकटी बसली आहे आणि शेवटच्या प्रतिमेत ती स्त्री एका ताऱ्यात रूपांतर झाली आहे आणि खालून एक मूल एकटं उभा राहून तिला पाहत आहे. त्या प्रतिमा पाहून मीराच्या हृदयाला हादरून गेले. 7 वर्षाच्या मुलाने त्याच्या लहान मनात संपूर्ण दुर्दैव कसे समजून घेतलं
हे पाहून ती थक्क झाली. तिचा मुलगा एक जिवंत मृतदेह बनला होता आणि याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून ती स्वतः होती. समीरच्या एका मित्राने त्याची ओळख एका निवृत्त वयस्कर आणि बाल मानसशास्त्रज्ञानाशी करून दिली. त्यांनी त्या डॉक्टर वर्माबद्दल सांगितले, जे त्यांच्या अपारंपरिक पण प्रभावी पद्धतींसाठी प्रसिद्ध होते. मग हताश होऊन समीर आणि मीराने रोहनला शेवटची आशा घेऊन त्यांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टर वर्मा यांनी रोहनला खेळण्यांशी कसे खेळायचे हे शिकवले आणि एका कोपऱ्यात जाऊन समीर आणि मीराशी बोलू लागले. त्यांनी संपूर्ण कथा खूप लक्षपूर्वक ऐकली. मीराने काहीही न लपवता आपली चूक कबूल केली. सर्व काही ऐकल्यानंतर डॉक्टर वर्मा थोडा वेळ शांत बसले. एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, तुमच्या मुलाचा आवाज गेला नाही. त्याने फक्त त्याच्यापासून त्याला दूर केला आहे. त्याला जगाशी बोलायचं नाही, ज्याने त्याच्या आजीला त्याच्यापासून हिरावून घेतलं आहे. त्याचे मौन हेच त्याचा निषेध आहे, त्याचे शस्त्र आहे. पण आता आपण काय करू शकतो डॉक्टर साहेब? समीरने असाहीपणे विचारले. तो कधीच बरा होणार नाही का? डॉक्टर वर्मा यांनी रोहनकडे पाहिले, जो शांतपणे लाकडी घोड्याकडे पाहत होता. त्याला स्पर्शही करत नव्हता. या प्रकरणात औषध आणि थेरपी काम करणार नाहीत, कारण हा मनाचा आजार आहे, शरीराचा नाही. तो त्याच्या मनात रुजला आहे. जखम बरी होण्यासाठी अशाच प्रकारच्या मलमची गरज आहे. कसल्या प्रकारचे मलम? मीराने आशेने विचारले. डॉक्टर वर्मा यांनी मीरा आणि समीरच्या डोळ्यात सरळ पाहिले आणि म्हणाले, तुम्ही मुलाला त्याच्या आजीचे नुकसान करून दिले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला त्याची आजी त्याला परत करावी लागेल. हे ऐकून समीर आणि मीराला धक्का बसला. तुम्हाला काय म्हणायचं आहे डॉक्टर साहेब? हे कसं शक्य आहे? ती आता या जगात नाही. समीरचे शब्द अपूर्ण राहिले. मला माहीत आहे, डॉक्टर वर्मा शांतपणे म्हणाले. मी त्याला शारीरिकरित्या परत आणण्याबद्दल बोलत नाहीये. मी त्याची उपस्थिती, त्याच्या आठवणी, त्याच्या भावना या घरात परत आणण्याबद्दल बोलत आहे. रोहनच्या मनात हे रुजले आहे की तिच्या आजीला घराबाहेर काढले होते आणि म्हणूनच ती या जगातून निघून गेली आहे. तुम्हाला त्याचा हा विश्वास मोडावा लागेल. तुम्हाला त्याला पटवून द्यावे लागेल की त्याची आजी अजूनही या घराचा एक भाग आहे. तिचा आदर आणि प्रेम केले जाते. मग तो जसजसा मोठा होईल तसतसे तो आपोआप सत्य स्वीकारेल. पण हे सर्व आता करणे खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा तर्क खूपच विचित्र होता. क्षणभर मीरा आणि समीरला वाटले की ते मस्करी करत आहेत. पण आपण हे कसे करू? मीराने विचारले. तुम्हाला तुमचे घर बदलावे लागेल, डॉक्टर वर्मा यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला सावित्रीजींची खोली अगदी पूर्वीसारखीच करावी लागेल. ती जिवंत असताना जशी होती अगदी तशीच करून ठेवावी लागेल. तिच्या वस्तू, तिचे फोटो, सर्व काही तिच्या जागी परत ठेवावे लागेल. तुम्हाला ती अजूनही तुमच्यासोबत आहे असे भासवावे लागेल, किंवा असे म्हणता येईल की त्या अजूनही तुमच्यासोबत राहत आहेत. तुम्हाला त्यांच्याशी बोलावे लागेल, त्यांचे आवडते जेवण बनवावे लागेल आणि रोहनच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल समजावून सांगावे लागेल. तुम्हाला रोहन समोर हे सिद्ध करावे लागेल की त्याची आजी कुठेही गेली नाही. ती फक्त दिसत नाही, पण ती इथेच आहे. हे ऐकून समीर आणि मीरा स्तब्ध झाले. मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे ते वेडेपणा होता, पण तेच त्याचे शेवटच्या आशेचे प्रतीक होते. ते खूप कठीण होईल, डॉक्टर वर्मा यांनी इशारा दिला. ते तुमच्यासाठी प्रायश्चित्तासारखे असेल, पण जर तुम्हाला तुमचा मुलगा परत हवा असेल तर हा एकमेव मार्ग आहे. समीर आणि मीरा असह्य दिसत होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. हा एक मार्ग होता जो ते त्यांच्या मुलाला शोधू शकत होते किंवा पूर्णपणे वेडे होण्यापासून वाचवू शकत होते. त्यांच्याकडे दुसरे गमवण्यासारखे काहीही नव्हते. घरी परतल्यानंतर समीर आणि मीरा काही तास शांत बसले. डॉक्टरांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. मृत व्यक्तीचे रूप पुन्हा निर्माण करणे ही कल्पनाच भयानक आणि अव्यवहार्य वाटली. आपण हे करू शकतो का समीर? मीराने विचारले. मीरा, आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? आपल्याला ते करावेच लागेल. समीरच्या आवाजात असहाय्यता होती. त्या रात्री त्याने स्टोअर रूमची तपासणी केली. सामानाने भरलेला दरवाजा उघडला. त्यांनी एक करून सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सावित्री देवीचा पलंग बाहेर काढण्यात आला. मग तिचं कपाट, तिची आराम खुर्ची आणि ती जुनी ट्रंक. त्या वस्तूवर धुळीचा जाड थर बसला होता. मीराने सावित्री देवीचे कपडे उचलले. त्यातून येणारा विक्सचा वास तिच्या नाकात शिरला. तोच वास कधी कळी मीराला त्रास देत असे. आज तोच वास तिला रडवत होता. ती जमिनीवर बसली. तिचे कपडे छातीशी धरून रडू लागली. पुढचे 2 दिवस दोघांनी ही खोली दुरुस्त करण्यात वेळ घालवला. भिंती रंगवल्या आणि तिच्या पलंगावर नवीन चादरी लावल्या. खिडकीजवळ आराम खुर्ची ठेवली होती. सर्वात कठीण क्षण तो आला जेव्हा मीराने ट्रंक उघडला. आता तिला सावित्री देवीने हाताने विणलेला एक छोटा स्वेटर सापडला. त्यावर रोहन असे नाव लिहिलेले होते. कदाचित ती तिच्या नातवासाठी ते विणत होती, पण ती मीरामुळे पूर्ण करू शकली नाही. त्या पूर्ण स्वेटरकडे पाहून मीराचे हृदय तुटले. तिने तिच्या द्वेषाच्या आगीत कितीतरी लहान लहान आनंद जाळून टाकले होते.
त्याने सावित्री देवीचा एक जुना फोटो फ्रेम केला आणि तिच्या बेडवर ठेवला. फोटोमध्ये ती हसत होती. खोलीतील ओलसरपणा आणि अंधाराची जागा आता शांतता आणि पवित्रतेच्या एका विचित्र भावनेने घेतली होती. हे सर्व करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण तिला तिच्या पापाची आठवण करून देत होती. खोली पूर्णपणे तयार झाल्यावर ते दोघेही दाराशी उभे राहिले आणि आजूबाजूला पाहू लागले. ती खोली आता सावित्री देवी राहत असताना जशी होती तशीच होती. फक्त एकच गोष्ट गहाळ होती, ती म्हणजे स्वतः सावित्री देवी. आता काय? मीराने हळुवारपणे विचारले. आता आपल्याला आईला परत बोलवायला लागेल, समीर एक दीर्घ श्वास घेत म्हणाला. त्या संध्याकाळी त्याने रोहनला काहीच सांगितले नाही. त्याने स्वतःपासून सुरुवात केली. समीर खोलीत गेला आणि सावित्री देवीच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिला. आई, आम्ही तुला परत घेऊन जायला आलो आहोत. आम्हाला माफ कर. चल घरी जाऊया. आई, रोहन तुझी वाट पाहत आहे. हे बोलताना त्याचा आवाज थरथरला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मीरा दारात उभी राहून हे सर्व पाहत होती. सावित्री देवीच्या खोलीचे नूतनीकरण करणे हे प्रायश्चित्ताचे पहिले पाऊल होते. पुढचे पाऊल आणखी कठीण होते. त्यांची उपस्थिती दररोजच्या आयुष्याचा एक भाग बनवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात झाली. मीराने पहिले काम केले ते म्हणजे एक ग्लास कोमट पाणी घेऊन सावित्री देवीच्या खोलीत गेली. तिने ग्लास तिच्या फोटोसमोर ठेवला. आई, तुमचे पाणी, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. त्या रिकाम्या खोलीत तिचा स्वतःचा आवाज परत घुमला आणि ती घाबरली. क्षणभर तिला वाटले की ती वेडी होत चालली आहे. पण मग तिला रोहनचा शांत चेहरा आठवला आणि तिने धाडस एकवटले. नाश्त्याच्या वेळी समीरने लापशीची प्लेट काढली आणि सावित्री देवीच्या खोलीत आणली. आई, तुझा नाश्ता. हे सगळं खूप विचित्र आणि अनैसर्गिक होतं. ते दोघेही एकमेकांच्या नजरेत लज्जेने आणि अपराधीपणाने भरलेले होते. पण त्यांनी हार मानली नाही. दिवसा जेव्हा मीरा एकटी होती, ती त्या खोलीत जाऊन बसायची. ती सावित्री देवीच्या फोटोशी बोलत असे. आई, मी आज रोहनच्या शाळेत गेले होते. ते म्हणत आहेत की जर तो असाच चालत राहिला तर त्याला शाळेतून काढून टाकावे लागेल. तुम्ही काहीतरी करा. हे सगळं सांगताना ती रडायची. ती माफी मागायची आणि विनवणी करायची. ती एक प्रकारची थेरपी होती जी तिच्या हात साठवलेले सर्व विष बाहेर काढत होती. समीर आता संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर आधी त्या खोलीत जायचा आणि दिवसभर घडलेले सर्व काही त्या फोटोसमोर बसून शेअर करायचा. तो अशा प्रकारे बोलत असे जणू कोणीतरी त्याचे ऐकत आहे. त्याने हे करणे रोज सुरू ठेवले. तो आता सावित्री देवींना घरचे असो किंवा बाहेरचे, लहान असो किंवा मोठे, प्रत्येक कामात सहभागी करून घेत असे. हळूहळू त्याला याची एवढी सवय लागली की काही दिवसांनी घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. त्याला असे वाटू लागले की सावित्री देवीचा आत्मा प्रत्यक्षात त्याच्याकडे पाहत आहे, त्याचे प्रायश्चित्त जाणवत आहे. एक आठवडा उलटून गेला. रोहनच्या वागण्यात अजूनही कोणताही बदल झालेला दिसत नव्हता. तो अजूनही सावित्री देवीच्या खोलीत डोकावतही नव्हता. त्याला खात्री होती की आजी परत येणार नाही. मीरा आणि समीर त्यांचे धाडस गमावू लागले होते. त्यांना त्यांचे प्रयत्न व्यर्थ जातात की काय असे वाटू लागले. कदाचित डॉक्टर चुकले असतील. मीरा एका रात्री चिडून म्हणाली. आपण फक्त स्वतःला फसवत आहोत. नाही मीरा, समीरने तिला धीर दिला. एका आठवड्यात एवढी मोठी चूक कशी सुधारता येईल? आपल्याला धीर धरायला हवा. शेवटी त्यांनी रोहनला त्या खोलीत नेण्याचा निर्णय घेतला. तो एक असा निर्णय होता जो त्यांना त्यांच्या आशेला एक नवीन चमक देऊ शकतो किंवा त्या आशेला कायमचे नष्ट करू शकतो. रविवारची दुपार होती. समीर आणि मीरा रोहनच्या खोलीत गेले. रोहन त्याच्या आजीच्या शालला स्वतःभोवती गोंधळून बसला होता आणि खिडकीतून बाहेर पाहत होता. रोहन, चल जाऊया, समीर हळूच म्हणाला. रोहनने काहीच उत्तर दिले नाही. मग समीरने त्याला आपल्या हाताने जवळ घेतले आणि त्याला सावित्री देवीच्या खोलीच्या दारापर्यंत घेऊन गेले. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला खोलीत पाहण्यास सांगितले. बघ बाळा, आजी परत आली आहे. रोहनने खोलीत डोकावले. त्याच्या भावहीन डोळ्यांनी क्षणभर बदललेल्या खोलीचे निरीक्षण केले. खिडकीजवळ एक स्वच्छ पलंग, आराम खुर्ची आणि बेडवर त्याच्या आजीचा हसरा फोटो ठेवला होता. तो फोटो पाहून रोहनच्या शरीरात थोडीशी कंप सुटला. आत्तापर्यंत तो दगडाच्या पुतळ्यासारखा उभा होता. त्याने हळूच खोलीत एक पाऊल टाकले. तो हळूहळू फोटोजवळ गेला. त्याने आपला छोटासा हात पुढे केला आणि थरथरत्या बोटांनी फ्रेमला स्पर्श केला. त्याच क्षणी त्याच्या कोरड्या डोळ्यातून एक अश्रू त्याच्या गालावरून ओघळला. हे पाहून मीरा आणि समीरने श्वास रोखला. ते एक छोटेसे अश्रू होते, पण त्यांच्यासाठी तो दुःखाचा क्षण होता. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. इतक्या दिवसांनी त्याच्या मुलाने काही भावना दाखवल्या होत्या. रोहनने फोटोला हात लावला. मग बेडवरच्या आजीच्या शालकडे पाहिले, तिच्या आराम खुर्चीकडे पाहिले. तो सगळं काही अशा प्रकारे पाहत होता जणू तो जे पाहत आहे ते खरं आहे आणि यावर तो विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
मग त्याने वळून मीराकडे पाहिले. तिच्या डोळ्यात कोणताही द्वेष दिसत नव्हता. तो तिच्याकडे असा पाहत होता जणू तो तिला एक प्रश्न विचारत होता की हे सगळं काय आहे, हे खरं आहे का? मीरेला प्रतिकार करता आला नाही आणि तिने रोहन समोर गुडघे टेकले. हो बाळा, आजी परत आली आहे. ती आम्हाला कधीच सोडून गेली नाही. फक्त आपणच तिला पाहू शकलो नाही. रोहन काहीच बोलला नाही. तो फक्त मीराकडे आणि नंतर फोटोकडे पाहत राहिला. 10 दिवसानंतर रोहन स्वतः खोलीत जाऊ लागला. तो तासनतास तिथे शांतपणे बसून राहायचा. फक्त त्याच्या आजीच्या फोटोकडे पाहत राहायचा. तो तिच्या वस्तूंना स्पर्श करायचा. तिच्या शालमध्ये स्वतःला गुंडाळायचा आणि तिच्या आराम खुर्चीवर बसायचा. मीरा आणि समीरने त्यांचा दिनक्रम सुरू ठेवला. आता ते रोहन समोर सावित्री देवींशीही बोलू लागले. हे थोडे विचित्र वाटत होते, पण त्याची खूप गरज होती. आई बघ, आज रोहन किती छान दिसतोय. आई, आज रोहनला एक गोष्ट सांग. ते आता एक विचित्र कुटुंब वाटत होते. एक मुलगा, एक सून, एक नातू आणि एक फोटो. पण काही महिन्यानंतर घरात जीवनाची काही चिन्हे दिसू लागली. जसजसे दिवस जात होते तसतसे रोहनमध्ये लहान लहान पण महत्त्वाचे बदल होऊ लागले. मीरा आणि समीरने त्यांचे प्रयत्न दुप्पट केले. मीरा आता सावित्री देवीचे आवडते भजन गुणगुणू लागली, जे ती रोहनला झोपवताना गात असे. समीर रोहनसोबत बसून त्याला सावित्री देवी सांगत असलेल्या गोष्टी सांगायचा. एक संध्याकाळी मीरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तिने सावित्री देवीची आवडती भजी बनवली होती. ती रोहनला त्या खोलीत घेऊन गेली आणि आईच्या फोटोकडे पाहत म्हणाली, आई बघा, आज मी तुमच्या आवडीची भजी बनवली आहे. खाऊन बघा आणि कशी झाली आहे ते सांगा. असे बोलून ती खोलीतून बाहेर पडली. तिने जाताना एकदा वळून दाराकडे पाहिले तेव्हा तिला रोहन आत पाहत उभा असलेला दिसला. मीरा थांबली. ती पाहत होती की रोहन काय करत आहे. रोहन हळूहळू फोटोकडे गेला. त्याने प्रथम फोटोकडे पाहिले. त्याला वाटले की आजी काहीतरी बोलेल, पण समोरून काहीच आवाज आला नाही. मग त्याने त्याच्या आईकडे पाहिले. जणू तो तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत आहे. मीराला हे पाहून आनंद झाला की रोहन काही बोलण्याचा प्रयत्न तर करत आहे. मीराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 2 दिवस गेले. त्या रात्री वीज गेली होती आणि घरात अंधार होता. समीर आणि मीरा मेणबत्त्या पेटवत होते. रोहन त्याच्या आजीच्या खोलीतच बसला होता. काही वेळाने अचानक खोलीतून एक पातळ आणि घाबरलेला आवाज आला. आजी. मीरा आणि समीर जिथे होते तिथेच थांबले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांनी जे ऐकले ते खरं आहे का या विचाराने ते खोलीकडे धावले आणि दाराशी जाऊन थांबले. आत रोहन आजीच्या समोर फोटोसमोर उभा होता. आजी, पाणी. तो एक स्पष्ट आणि पूर्ण शब्द होता. महिनाभराच्या शांततेचा बांध तुटला होता. मीरा आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती आत धावत गेली आणि रोहनला छातीशी मिठी मारली आणि फक्त रडत राहिली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे, दुःखाचे, सुटकेचे आणि पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. ओ बाळा, मी पाणी आणते आजीसाठी आणि तुझ्यासाठीही. समीर ही जवळ आला. त्याने त्याचा मुलगा आणि पत्नीला मिठी मारली. त्या अंधाऱ्या खोलीत मेणबत्तीच्या प्रकाशात अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच कुटुंब खरोखर एकत्र आले होते. ही अलौकिक घटना नाहीये, उलट तो प्रेम, पश्चाताप आणि श्रद्धेचा चमत्कार होता. ज्या निष्पाप जीवाला त्यांनी त्यांच्या घरातून हाकलून लावले होते, तोच जीव घरी परतला होता आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार दूर झाला होता. त्यानंतर रोहन बोलू तर लागला होता, पण त्याचे जग अजूनही त्याच्या आजीभोवती फिरत होते. तो आत मीरा आणि समीरशी बोलत असे, पण त्याचे बहुतेक संभाषण तिच्या आजीबद्दलच असायचे. आई, आजीला हा रंग आवडेल ना? तो त्याच्या चित्राला रंगवण्यासाठी लागणारा एक रंग दाखवून म्हणायचा. बाबा, आजी सांगायची ती गोष्ट सांगा ना. मीरा आणि समीर तिच्या प्रत्येक विचारलेल्या गोष्टीची उत्तरे द्यायचे. मीरा आता दररोजच्या जेवणात एखादा सावित्री देवींचा पदार्थ नक्की बनवत असे, जेणेकरून रोहन वाटावे की त्याची आजी खरंच आपल्यासोबत आहे. तिने आता तिचे आधुनिक कपडे कायमचे कपाटात बंद ठेवले होते आणि साध्या तिने साड्या घालायला सुरुवात केली होती. तिने हे सर्व ज्या किटी पार्टीसाठी केलं होतं, तिला आता त्याच्या नावाचाही तिरस्कार वाटू लागला होता. त्याचे जीवन आता सतत प्रायश्चित्त बनले होते. एके दिवशी रोहनने मीराला विचारले, आई, तू आजीला वृद्धाश्रमात का घेऊन गेलीस? ती घाणेरडी होती का? हा प्रश्न मीराच्या हृदयात खंजीरसारखा घुसला. तिने स्वतःला सावरले आणि रोहनच्या शेजारी बसून म्हणाली, नाही बाळा, आजी वाईट नव्हती. ती जगातील सर्वात चांगली व्यक्ती होती. ही आजीची चूक नव्हती, ती माझी चूक होती. मी तिला चुकीचं समजले होते. पहिल्यांदाच मीराने तिची चूक मान्य केली. ते खूप कठीण होते, पण तितकेच महत्त्वाचे देखील होते. तिला रोहनच्या मनातील प्रत्येक गैरसमज दूर करायचा होता.
त्याच्या कोमल मनात नकळतपणे रुजवलेले नकारात्मक विचार तिला पूर्ण काढून टाकायचे होते. मीरा आता सावित्री देवीची जिवंत प्रतिनिधित्व बनली होती. ती रोहनला तिचं मूल्य आणि कथा शिकवत होती, जी तिच्या सासूबाई तिला शिकवू इच्छित होत्या. ज्या सासूबाईंना ती एकेकाळी ओझे मानत होती, आता त्यांच्या आठवणीत तिच्या आयुष्याचा पाया बनला होत्या. तिला स्वातंत्र्य हवे होते. तिला तिच्या सासूच्या सावलीपासून सुटका हवी होती आणि तिला मिळालीही होती. पण ती सुटका तिला खूप काही शिकून गेली होती. ती आता स्वतः तिच्या सासूची सावली बनली होती. ती आता उघडपणे हसू शकत नव्हती, कारण तिच्या प्रत्येक हास्यात अपराधीपणाची भावना दिसत होती. ही माफीची खूप मोठी किंमत होती, जी तिला मोजावी लागली होती. तिला तिचा मुलगा परत मिळाला, पण या आनंदासोबत एक कायमचा त्रासही होता. रोहनला जेव्हा जेव्हा त्याच्या आजीची आठवण यायची, तेव्हा तेव्हा मीराला तिची चूक आणखी तीव्रतेने कळायची. ती एक अशी कैदी बनली होती, जिला स्वतःच्या आठवणींच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती आणि या तुरुंगाची चावी कायमसाठी हरवली होती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.